प्रोडक्शन प्रशांत मुळीके आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण आपल्या सांगली जिल्ह्यातील विट्याजवळ असणारं रेणावी या ठिकाणी असणाऱ्या रेवणसिद्धाच्या मूळ मंदिरामध्ये आलेलो आहे। आणि या मूळ मंदिरानंतर आपण या ठिकाणचं जे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी देखील आपण भेट देणार आहे। परंतु या मूळ मंदिराचा नेमका संपूर्ण इतिहास काय तो या मंदिराचा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। चला तर आमच्या सोबत कंटिन्यू राहा। भक्कमाच्या चिरेबंदी महाद्वारातून आपल्याला सुरुवातीला प्रवेश करावा लागतो। आत प्रवेश केल्यानंतर मंदिराचा सुंदर असा आपल्याला हा परिसर पाहायला मिळतो। आतमध्ये प्राचीन काही वृक्ष आहेत, त्या वृक्षांच्या छायेखाली अतिशय गारवा आपल्याला अनुभवायला मिळतो। हे मंदिर अतिशय प्राचीन असल्या कारणाने या ठिकाणी तत्कालीन भाविकांसाठी असणाऱ्या पोवळ्या म्हणजेच भाविकांचे निवासाचे स्थान या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणचे मंदिराच्या आसपास असणारे अनेक नंदीच्या मूर्त्या देखील आपले मन वेधून घेतात। ह्या मंदिराचा इतिहास तसा फार प्राचीन असल्या कारणाने आपण तो संपूर्ण इतिहास हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। त्या व्यतिरिक्त या ठिकाणची असणारी रहस्यमय कथा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। हे मंदिर विटा खानापूर तालुक्यात असून रेवणसिद्धाचे मूळ स्थान म्हणून प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण या ठिकाणी आलोय आणि या मुख्य गाभाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण बांधकाम हे हेमाडपंथी आपल्याला दिसून येते प्रथम दर्शनी। तर ह्या मंदिराचा किंवा या ठिकाणी ह्या रेवणसिद्धांचा जो मूळ स्थानाचा उल्लेख आहे, तर या मूळ स्थानाच्या उल्लेखाबद्दल आपण या ठिकाणी थोडीशी अधिक माहिती जाणून घेतली आहे। त्यानुसार हे रेवणसिद्धांचा रेवणसिद्धांची ध्यानधारणेची जागा असे या जागेला काही ग्रंथांमध्ये नमूद केले। विटानगरी रेवातिरी असं काही ग्रंथांमध्ये या ठिकाणी उल्लेख आहे। रेवणसिद्धांचा जन्म हा रेतीतून झाला आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी ध्यानधारणा केली आणि त्यानंतर जे रेणावी गावातलं आणखीन एक मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये रेवणसिद्धांचं विश्रांती स्थान असं या ठिकाणी उल्लेख आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून जवळपास 4 वेळा या ठिकाणी यात्रेचं स्वरूप असते आणि ह्या यात्रेदरम्यान ज्यावेळी श्रावणातील ज्यावेळी पहिल्या सोमवारी, बरोबर ना, श्रावणातील पहिल्या सोमवारी यात्रेच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाकणूक होते आणि त्या भाकणुकीला महाराष्ट्र, कर्नाटक तथा विविध राज्य जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्तांचा मोठ्या प्रमाणावर जनसागर हा आलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। त्याचबरोबर दसरा, नव्याची पौर्णिमा आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे यात्रेचं स्वरूप आपल्याला दिसून येते। असं हे मंदिर हे आपले सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील खानापूर विटा तालुक्यातील रेणावी गावी असणारं मूळ स्थान असून ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर लिंगायत धर्मीय त्याचबरोबर इतर हिंदू समाजातील सर्व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर आस्था आहे आणि लिंगायत समाजाचा कुलदैवत असा देखील या मंदिराचा एक विशेष आपल्याला भाग म्हणून पाहायला मिळतो। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे 12ही महिने प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त ह्या ठिकाणी येताना दिसतात। तर मित्रांनो, ह्या मंदिरानंतर आता आपण रेणावी गावातील जे रेवणसिद्धांचं विश्रांती स्थान आहे आणि मोठं मंदिर आहे या ठिकाणी देखील आता आपण भेट देणार आहोत। तर मित्रांनो, हजारो लाखो भाविकांची श्रद्धास्थान असणारे हे मंदिर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण पाहिलात। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।